चेअरमन हा लय दिवस झाले सिनेमाच बघितला नाही. सिने मामा कोणता मामा आहे बा? चुलत मामा पिक्चर म्हणतोय त्या पिक्चर सिनेमा. हा सिनेमा चला नगरला पिक्चर बघायला. भारी चित्रपट. आता तुला सांग का हे चेअरमनला असे पडद्यावरची कोणतीच कला पाहायचं एवढा नाद नाही. आपल्याला असं जिवंत सजीव असं समोर लागत सगळं. अहो मग तुम्हाला तशी लाईव्ह आरस दाखवला आम्ही गणपतीमध्ये नेऊ. आता आहे त्याला अजून 10-15 दिवस येत. मला असं थ्रिल लागतं. चित्रपटातले थ्रिल नाही आवडत आपल्याला. हे अशी सर्कस बिरकस जर काही असेल तर सांगा. सर्कस नाही ना एवढ्यात. अरे सर्कस आता एवढ्यात नाही पण असेल कुठं जवळ पुण्याला असले तर पुण्याला जाऊ जवळपास नसले तरी. पिक्चर काय वाईट आहे बघायला. अरे ऐक सर्कसचे किस्से ऐक. सर्कस मध्ये कसे असे प्राणी असतील. हे एवढ्या तोंडाचा तो हिप्पा पोट्या बॉस नाही कळायचा तुला. त्याला पानघोडा म्हणते. पानघोडा. हे अशी क्रोकोडाईल नाही कळायचं तुला. मगर म्हणते मगर. आणि हे सिंह हे वाघ वाघीन हे असे मोठमोठाले प्राणी. अरे अख्ख्या पंचक्रोशीला किस्सा भे म्हणजे एकदा मी गेलो तुझ्यासारखं वयाचा असं तुमच्या सर्कस बघायला. सर्कस बघायला नगरला रॅम्बो सर्कस. हे भली मोठी हे मोठा तंबून त्यांच्या पुरीन झोका बिका असं वाटायचं आपणच झोक्यावर झोलावं का काय. आता शरीर तसं होतं होऊ शकत होतं पण मान ठेवला सर्कस वाल्याचा. मला चेअरमनच जर झोलायला लागले तर बाकीचं काय. पण ऐन टायमाला खेळ रांगात आला. हे शेवटचं ते अशा जाळ्या बिळ्या लावल्या ते सिंह वाघ सोडले. बिथरलं ना जानवर. हे वाघ बिथ एक चाबूक हाणला त्या मास्टरनी. रिंग मास्टर जावा बिथ जानवर मोठं ते मोठा वाघ बिथरला जावा दिलाय फटका ठेवून बिनसुद मास्टर. हे उड्या हाणल्या जनावरांनी. सिंह एका लाईनीत बाहेर पब्लिक मध्ये हे वाघ पब्लिक मध्ये. चड्डी पिवळी लोकांची जागे. हा लहान लेकरन बाया माणसं ठाणठाणा आडायला लागले. मग तिथं कळलं त्या त्या सर्कस मास्टरला की इथं मेहकरीचे सोनवाडीचे चेअरमन आलेले सर्कस बघायला. ख्यातीच आपली तशी वाघ माणूस म्हणले तालुक्यातला. मग अलाउन्सिंग केलं बा आता वाघ आकळायचं कुणी. त्यांचा मास्टर तर पडलाय दिसतो. हे गेलो एक हे घेऊन काय त्याचा चाबक घेऊन हे असा चाबक वाजवले तिकून वाघाची टारकाळी. घाबरतो का काय. त्यो आपला आसन गडचिरोली चंद्रपूरचा वाघ. मी बंगाली टायगर. जाफात 2 सटके हाणले असे नेबार गपचूप असं हात जोडून जाळीत बघ. म्हणून कुठं जरी सर्कस आली एवढ्या जिल्ह्यात तर मला तिकीट लागत नाही. मला पहिली खुर्ची असती तिथं. आता सर्कस नाही नगर मध्ये मस्त पैकी पिक्चर लागलाय. पिक्चरला मला घेऊन चला कार्यकर्त्याला मस्त पैकी. आता लय दिवस झालेत मी बी पिक्चर बघितलेला. आता मला काय मी फक्त तुमच्यावर पॉपकॉर्न वगैरे खाणार तिथं. चालेल पण चला तुम्हाला एकदा पिक्चरच दाखवतो. चालतंय. म्हणजे तिकीट काढावं लागतं तुम्हाला. जाण्या येण्या सहित इंट्रो हॉल सहित जेवणा सहित खर्च रिक्षा करू ना आपण श्यामची. गाडीत जाऊ आपल्या श्यामच्या रिक्षा चेअरमन यायचंच नाही मला. नाही मला वाटलं त्याच्या रिक्षात जाऊ सगळे लटकून. रिक्षात जायचं. याला सायकली बोला बोला याला मागून नको राव चेअरमन नको. काय आता न्या पण न्या मला. फॉर्च्युनर मध्ये जायचं. मी माग बसतो माग. चला चला वर का बसेल चला. अरे खर्च रे खर्च चेअरमनचा खर्च. खर्च रे खर्च चेअरमनचा खर्च. खर्च रे खर्च. अरे खर्च रे खर्च. हा सुजाताबाई तुमची आठवण तुम्हाला विसरलोच कधी आम्ही. खर्च चेअरमनचा खर्च. अरे खर्च रे खर्च चेअरमनचा खर्च. इराणा माळ तुमच्याच नावाचा जप चालू आहे. हा सदाना कादा तुमचीच आठवण आहे. आज अहो ते पोराने पिक्चरला चालवलं होतं जरा प्रेम्या कामल्या वाळू येते घंटन सगळे. कुठं डायरेक्ट घरी. कशाला गप्पा मारा अजून काही असल त्याचा पुरे. त्यांचं पिक्चर काय घेऊन मग तुमच्यापेक्षा महत्वाचे येत व्हायचे पुरे. ते वरांचा सोडून दिलं आलोच घरी. चालन प्रेम्या इकडे. काय झालं अचानक. काय नाही जरा मला अर्जंट काम निघलंय बरं का गंठन.
कलेक्टरचा फोन होता आता डायरेक्ट जिल्ह्याच्या कलेक्टरनी मला खास माझ्या परामर्श घेण्यासाठी म्हणजे सल्ला विचारण्यासाठी मला बोलावलेलं आहे. आज रायवरच रायवारचं कामच तसं आहे. ते म्हणले अतिशय महत्वाची मीटिंग आहे आणि तुमचा सल्ला खूप महत्वाचा आहे म्हणून मला अर्जंट जावं लागतंय. फोनवर द्या सल्ला. नाही गोपनीय विषय त्यामुळं काही झालं तरी मला जावं लागेल. तर मला काय म्हणायचं गंटन आजच्या दिवस तुम्ही पिक्चर आहे ना युट्यूबवर पिक्चर बघूच नका आता पिक्चर कॅन्सल. धमाल प्रोडक्शनची एक नवीन वेब सिरीज येते भामट्याची दुनिया तुफानी विनोदी भारी वेब सिरीज आहे असं ऐकलंय मी. भारी भारी कलाकार आहेत. तुम्ही तेवढी आज दिवसभर बघा काही काम करू नका तेवढंच बघा. मी जरा कलेक्टर संग मीटिंग करून येतो. काय ऑप्शनच नाही आता होय. लवकर उरकली मीटिंगचं बघा ना मग चालल्या. बरं तसं मी तुम्हाला फोन करीन पण मी चलतो आता. चल घंट्या लय मूड मध्ये होतो राव आपण काय चेअरमननी सगळंच राडा हा ना राव सगळं मूड घातलं. जाऊन एक काम करू आपल्या मोबाईलला टीव्हीला लावू आपण कनेक्ट करू आणि त्याच्यावर बघत बसून युट्यूबला. पिक्चर तिकडे बघण्यात इकडे बघण्यात फरक आहे. चला कट्ट्यावर तर चला बघू काहीतरी. राव काय रे सगळं मोठा साफ झाला राव घंट्या. बोला ना कशासाठी बोलावलं होतं मला. चेअरमन मला आहे ना लय बोर होत होतं म्हणून म्हणलं तुम्हाला बोलून घ्यावं आणि तुमच्याशी गप्पा मारावं. अरे वा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की कधी बोर झाल्यानंतर चेअरमनला बोलावं त्यांच्याशी गप्पा मारावं यातच मला खूप आनंद वाटला. कसं तुमच्या असं गोष्टी ना वेगळ्याच असतात असे मोठ्या मोठ्या नाही का मग ते ऐकावशी वाटतात. वा 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 म्हणजे तुमच्यासारखे माणसं सुद्धा आमची श्रोते आहेत. आमच्या गप्पा आवडतात म्हणजे आणखीन भारी वाटलं. म्हणून म्हणलं थोडस बोलू. नुसतं काय गप्पा काम नव्हतं ना तुम्हाला. नाही अहो बास का आता तुम्ही बोलावल्यावर काही काम असतं. मी जर असा सैन्यात जरी असतो ना तुमचा फोन आला असता तर तिकडे नोकरी सोडून आलो असतो. नोकरी सोडून मग आता तुमचा फोन आल्यावर लय मूड केला राव चेअरमननी. हा ना मस्त पिक्चरला गेलो असतो आणि पिक्चर बघितला असता. दिसलं का. तुम्हाला सांगू का तुमचा जर फोन आला ना मला काय सगळं म्हणजे भूक तहान सगळं विसरून जातो. मी चेअरमनला असं होतं कधी सुजाताबाई सोबत जाईन आणि बोलन. जेवत पण नाही का तुम्ही. अजिबात नाही पोटच भरून जातो तुमचा फोन आल्यावर जेवायचा प्रश्नच राहत नाही. तुमचं वजन कमी होईल. मग तुम्ही रोज रोज फोन करत जा ना मला म्हणजे माझं मी जेवणारच नाही भुकतान हरपून जाईन आणि माझं वजन पण कमी होऊन जाईल. रोज रोज काय बोलायचं ना फोन करून. बोलायचं असंच आपलं काहीतरी. मला तर असं वाटायला लागलं आता तुमचा एखादा फोटो बिटो पाकिटात ठेवा काय नो तुम्ही जर दिला तर कधी असं जर आठवण आली तर आपला बघत बसायचं. कारण तुमच्याकडे काय रोजच येत नाही. लोक काय म्हणतात मी सुजाताबाईच्या घरी. भाऊ भाऊ बघितला का पिक्चर. हा पाहिला ना हिरो पाहिला आणि हिरोईन पाहिली. तिथं दोन्ही पाहिले. टायर नव्हते बसले का. म्हणलं जावं मस्त नगरला पिक्चर बघावा. मूड गेला सगळा गंठन. मूड म्हणजे चेअरमनच्या भरोश्यावर बसायलाच नाही पाहिजे आपण दर हे असं काही ना काहीतरी चेअरमन आहे ना. ते बाई आपलं सांगतोय कलेक्टरने बोलवलंय ना गोपनीय माहिती. आपण एवढे निष्ठावंत कार्यकर्ते असताना एका बाईसाठी आपल्याला त्यांनी धोका दिला. त्यावेळेस सरपंच बरे ना भाई कधी पण हे आपल्याला असं म्हणजे आशेला लावायचं मध्ये आपला मूड अप करायचा राव. एक खिंडीत नेऊन मारल्यासारखं झालंय. नाही तर काय निष्ठावंतांची चेष्टा लावली. माझ्याकडे एक आयडिया आहे का रे. काय तसं जर केलं ना हा चेअरमन वठणीवर आणतोय. काय सांग. आता येईन चेअरमनची मजा. चलो काय म्हण प्रेम आहे चेअरमन बाई लकीच. अरे त्यांनी लय पुण्य केलं तेव्हा ते चेअरमन बाई झाल्या तर मग चेअरमन काय झालं काय म्हणत होते आता लकी बिकी. हा ते चेअरमन आहेत ना चेअरमन बाईला शिमल्याला घेऊन चालले तर. असं एवढे चेअरमन बाईन सारखं आणि चेअरमन सारखं प्रेम अख्ख्या गावात कोणी कोणावर करत नाही एकमेकांवर. होय नाहीच करू शकत. अरे दोघांचं किती प्रेम एकमेकावर विचार कर ना. ते पण चेअरमन बाईला घेऊन कुठं चालले शिमल्याला. मग अरे सरपंच उगाच म्हणत नाही का हे लव बर्ड्स. हा मग चालायचं आहेत आता नवरा बायको आणि जीव पाहिजे प्रेम केलंच पाहिजे शेवटी नवरा बायको आहेत ना.
हा. कसं आहे प्रत्येकाच्या नशिबात नसतं नाही प्रेम आहे का नाही मग नसतं. अरे प्रत्येक नवरा बायकोत प्रेम असतंच. असतं पण तुम्हाला कसं- बायका नाही ना, तुम्हाला म्हणून माहिती नाही. तुमचं लग्न झालं ना, मग तुम्हाला कळ. हा पण ते चेअरमन आणि चेअरमन बाईन सारखं प्रेम अख्खे कोणाला जमत नाही असं नाही होय प्रेम आहे. बरोबर आहे हा त्यांचं असतं मग नवरा बायको आहेत ना. हा त्याच्यामुळे असतं. असतं असतं हा. बरं चालेल. हा जाऊन त्याला आपलं काय करायचं, शिमल्याला जाऊ, मनालीला जाऊ, कुलूला जाऊ, कुठे बी जाऊ, काश्मीरला का जायना त्यांचं प्रेम आहे शेवटी त्यांचं प्रेम आहे बाई. आपल्याला काय कुठं का जायना, आपल्याला काय साला येता, आपल्याला काय कुठं बी जावं, है की नाही. शिमला रिंग रिंगा रिंग रिंगा रिंग रिंगा. ओ सुजाताबाई काय गंठन भाऊजी, बसा ना. बसू. काम होतं मला, बोला. तुमचं टोपण नाव टाइमपास आहे होय? नाही हो, काय पण काय टाइमपास. कोण म्हणलं तुम्हाला? हो, नको तुम्हाला नको नाव सांगायला. नको. नाही नाही परत घोळ होईन तुम्ही हे करताना. हो गंठन भाऊजी, सांगा बरं कोण सांगितलं मला टाइमपास? माझं नाव नाही सांगणार कोणाला. नाही नाही, तुमचं नाव नाही सांगणार. ते सरपंच आणि चेअरमन बसले होते. हो. मग सरपंच चेअरमनला म्हणले बाबा की त्या सुजाताबाईचं नाद द्या सोडून. मग चेअरमन म्हणले अहो बरा आहे आपला टाइमपास, कडक उन्हाळ्यात थंडगार कुल्फी. मग कुल्फी म्हणले का मला? ते असा बर्फाचा पानसट गोळाच म्हणले, पण तुम्हाला वाईट वाटण म्हणून मी तरी कुल्फी म्हणतो. भाई चेअरमन असे म्हणतात का? असे विचार करतात का माझ्याबद्दल? हा. बघतेच त्यांना चांगलं चांगलं बघा. आणि त्यांचं आहे ना चेअरमन बाईवर लय जीव आहे ती म्हणत होती, आणि त्यांचा तसा माझ्यावर पण जीव आहे. तुमच्यावर आहे का हो त्यांचा जीव? काय माहिती असं, मी चेक नाही केलं कधी. मग करून घ्या ना एकदाची, एक कळण ना. कसं करायचं? तर माझ्याकडे एक आयडिया आहे बरं का, फक्त माझं नाव कुठं आलं नाही पाहिजे. नाही नाही, तुमचं नाव नाही येणार. काय करायचं आपण आहे ना एक नाटक करू. हा ते नाटक झालं ना हा. की कळण चेअरमनचं तुमच्या जीव आहे का नाही. हा चालतंय. आहे का तयारी हा तुमची? हा मी सांगतो तुम्हाला काय करायचं. चालेल, ठीक आहे. तुझ बिन जोगन मेरी रातें तुझ बिन इंचू चावला काय मी करू, इंचू चावला कुणाला सांगू, इंचू चावला इंचू चावला इंचू चावला. अहो असं तर काय तुझ्या बाईला इंचू चावला. अरे काय बोलतो, हा. सुजाताबाईला विंचू हा, चावला? इंचू. मला वाटलं तू भारुडच म्हणतोय. नाही ना भारूड कायचं. त्या सुजाताबाईनी तरी कशाला इकडे तिकडे हिंडायचं गावता, त्याच्यात घर तर लय फरचीच आहे. लय आता ताडफाड होत असं राव नुसते सुजाताबाईची. डान्स चालू आहे नुसता. अरे तिकडं सुजाताबाईला विंचू चावलाय, पण इकडं आग मला लागली. आता काय आता कुठं जायचं घेऊन सुजाताबाईला? कुठं नाही आता बरं, चला चला बघू, डॉक्टर कडे जाऊ, नाही तर कुठं तरी जाऊ. चला बरं. मला पेन कळाला ना. हा असं कसं एकदम थोडी लय काळजी त्रास घ्यायला होत असेल ना. खाणार आहो, लय त्रास होत असेल. सुरू कर. अयो लय दुखतंय, कमल्या मरत असते मी आता. आले चेअरमन बघा बघा. काय कुटाणा करून घेतला बाई तुम्ही? काय झालं इथं पायाला विंचूचा? अहो तुम्हाला काही जर कुठली गोष्ट लागत असली ना, चेअरमनला सांगायचे ना. असं कुठे येणार असते अनवाणी पायानी? साधा त्रास होत असेल का? त्रास किती होतोय अरे 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 तुम्हाला घरी जायला अडचण, उचलून येऊ का मी घरी? नको. अहो चेअरमन, मी कुठे नाही गेली. विंचू माझ्या घरात येऊन चावलं मला. मला दाखवा असा चपलीने ठिचितो ना ते तो का विंचू. तुमच्यासाठी बसला असन का आता? बरं, आता याच्यावर काय करायचं? आता पुढे तर चाल. मी तुम्हाला उचलून येणार दवाखान्यात नेतो. दवाखान्यातले वेळ होईल चेअरमन. एक काम करा ना, बाळभाऊला बोलवा, तर काहीतरी मंत्र असं बोलतात ना, बरं होऊन तिने जातं. पुढे असं बोलतो. अहो दवाखान्यात मी आता चालू, मी आणलं जाऊ. पाय दुखतोय, ऐकत जा. बाळूभाऊला बोला तुम्ही लवकर. भाऊ आहे ना, त्यांच्या आईच्या पोटात असतं त्याच्या आईला विंचू चावलेली. बरं. बाळू भाऊ ती काल येते असं आहे का? टाकून विंचू उतरली. मला म्हणायचं काय, विंचू उतरण्याशी मतलब. बोलव लवकर बाळूभाऊ. बाळू भाऊला हा. लय खाजू येते आता. मला तर याचं नेहमीच माहिती आहे राव. काय आता बरं थांबा देतो गंठनला पैसे देतो. लय दुखत हा, आहे किती चेअरमन. हे देऊ का? 10-20 रुपये काय? नाही 10 आयो मग? बरं, सांग किती पैसे लागतील? 500 दर 500 दर. लवकर या गंठन भाऊजी. काळजी करू नका, काळजी. मी आलोय ना आता. विंचू उतर, मी तुम्हाला दवाखान्यात पार पुण्यापर्यंत घेऊन जाईल. अहो, पुढे इतका वेळ नाही ना, लय दुखत आहे मला. आता नाही आता थोड्या वेळात सहन करा. कसं येई ना कडे गांठ्या, व्यवस्थित चालला असेल का? पण चल बाबा. बाळू भाऊ याला झालं, बरं झालं आला. याला झालं कमून मारतो. चल ना. ते मला सांग, व्यवस्थित चाललंय की सगळं सगळं? व्यवस्थित चाललेलं आहे. 500 रुपये टाऊक झालेला आहे. तू गेलो तो 1000 मागायची. चल चल लवकर.
बाई असं नाटक करून राहिली ना. बाळू आला बाळू आला लगेच. काय झालं बाई तर वेंचू चावलाय बाळू. कुठं शिक इथं बघ आता काहीतरी कर, तुला येतंय म्हणतात काहीतरी. त्याला खर्च लागेल चेअरमन. अरे याला सुद्धा खर्च बाईपेक्षा ते बरोबर. आता बाईपेक्षा खर्चाचं जाऊ द्या बाबा, लय नाही. आणि महत्वाचं दर 200 रुपये तुला. किती? 200. 1000 रुपये लागते. बरं देतो 1000 घे बाबा, दर 1000 घे, पण तेवढं बघ. हा बघ 500-500च्या 2 नोटा 1000. आणि हा. महत्वाचं कापूर लागेल त्याला, कापूर. आता कापूर तर काय खिशत नाही. प्रियाम्यात जरा कापूर घेऊन ये. जा लवकर कापूर घेऊन ये. लवकर आणा. अरे आण ना, वर चला लवकर. पैसे लागत आहे दुकानात. असं काय 5 रुपयाची वस्तू राहती. लवकर करा लवकर. दर येतो 20 रुपये. कुठं दुकानदार लांब जावं लागतं. देतो बरं. 20 हात नाही होत. हे 200 घे. जा, पळ लवकर पळ. लय दुखतंय चेअरमन. किती सांगा त्यांना किती. हा ना लय त्रास होतोय. आला मी काय कापूर घेऊन. मग काय यावाय बोल लवकर. सुजाताबाई हे लवकर फास्ट सर्व्हिस द्यावं लागते की नाही. बाई लवकर पाय खाली ठेवा. पाय खाली ठेवा. तर मला नाही तर उचलूनच न्यावं लागणार आहे बाईला. नाही होते काय काही. अरे बापरे, त्रास होत असेल बरं का आता बाई. लय त्रास होतोय. लगेच कमी होईल. झालं झालं कमी. हा कमी झालं थोडा. मग उगाच 1000 रुपये नाही घेतले चेअरमन आयला हे लय सर ना, आम्ही तुझ्याकडे शक्कल रे. पहिल्यापासून. भारी म्हणजे दुखणं बंद पाय झालं. आदळ असा आदळ पाय. आता दुखतंय का. बाई दुखणार सुद्धा नाही. काय आमची हाल. विंचू तुम्हाला चावला पण वेदना आम्हाला होत होत्या. हा, तुमचा विंचू उतरला, आमच्या वेदना कमी झाल्या. पण आता पुन्हा असं कुठं जायचं नाही. जरा जपून चालायचं, स्वतःची काळजी घ्यायची. असं नाही तुमच्या बरोबर दुसऱ्याही माणसाचे हाल होतात. असं तुम्ही जरा ध्यानात घेत जा जरा. चला आता त्यांना आराम करू दे. नेमक्या थांबल्या. हा हा आग थांबली. सगळं थांबलं. चला बरं, आता चालता येईल हा का नाही. तुम्ही उचलून मी नेऊ शकतो. बरं चालते मी. काळजी घ्या पण. हा हा सुजाताबाई, हा चेअरमनचा तुमच्यावर जीव आहे सिद्ध झालं बरं का. हा हा हाय हाय. बरं झालं सुजाताबाईचं ते विंचू उतार. तेवढं ते टाइमपास फक्त विसरू नका. चेअरमन सुजाताबाई आलो. थांबा मला जाऊन द्या. काय म्हणतो सुजाताबाई, तुम्हाला उचलून घरी न्यायचंय का. राहू द्या. मग काय आहे ना तुमच्या मनात माझ्याबद्दल कळालंय मला. काय आलं मनामध्ये. टाइमपास म्हणता तुम्हाला. आम्ही तुम्हाला टाइमपास. तुमचा मंत्र म्हणजे बाळ भविष्य नाही. हा, मग हे 500 500 आपले 1000 तुझ्याकडचे 1000 म्हणजे 1570 याच्यात भागाल का. बघा आता जाणं येणं वरतून इंटरव्हल सगळं पण रिटर्न परत. ओके. 4 जणांची तिकीट, 4 जणांचे इंटरव्हल, जाणं येणं. हा, चला खर्च रे खर्च. चेअरमनचा खर्च. खर्च रे खर्च. चेअरमनचा खर्च. खर्च रे खर्च. चेअरमनचा खर्च. खर्च रे खर्च. चेअरमनचा खर्च.